आणि आता बुलेटिनमध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात। व्हाईट हाऊसनं म्हटलंय की युक्रेनियन सरकारी वेबसाईट्स आणि बँकांवर मंगळवारी झालेल्या सायबर हल्ल्यांची जबाबदारी अद्याप कोणी घेतलेली नाही। मंगळवारी सायबर हल्ल्यांच्या मालिकेनं युक्रेनियन सैन्य, संरक्षण मंत्रालय आणि प्रमुख बँकांच्या वेबसाईट्स हॅक केलेल्या आहेत असं युक्रेनियन अधिकाऱ्यांनी सांगितलं। संभाव्य रशियन आक्रमणाच्या धोक्यामुळे तणाव अजूनही कायम आहे। राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी मंगळवारी युक्रेनवरील आक्रमणाचा बदला म्हणून रशियावर अमेरिका आणि मित्र राष्ट्रांच्या निर्बंधांमुळे संभाव्य महागाई आणि देशाच्या ऊर्जा पुरवठ्यामध्ये व्यत्यय यासह अमेरिकन अर्थव्यवस्थेला धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली आहे। आकस्मिक योजनांवर ऊर्जा उत्पादक आणि शिपर्स यासह काम करून पुरवठा समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यासाठी प्रशासन सक्रियपणे काम करतंय असं बायडन म्हटले। इटलीचे परराष्ट्र मंत्री लुइगी दी मायो यांनी रशिया आणि युक्रेनमधील तणाव संपवण्यासाठी केवळ राजनैतिक उपाय असल्याचं सांगितलंय। कीव येथे युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की तणाव आणि संभाव्य आक्रमकता संपवण्यासाठी फक्त राजनैतिक उपाय आहे। इटली आपल्या भागीदारांच्या समन्वयानं या उपायासाठी सर्व प्रयत्न करतंय असं देखील ते म्हटले। युनायटेड नेशन्सचं म्हणणं आहे की पूर्व युक्रेनमध्ये 2.9 दशलक्ष लोकांना मानवतावादी मदत आणि संरक्षणाची गरज आहे। आता आमचं सर्वोच्च प्राधान्य लोकांचं दुःख कमी करणं आहे असं स्टीफन दुजारिक यांनी मंगळवारी पत्रकारांना सांगितलं। दरम्यान पश्चिमेसोबत सुरक्षा संवादाचं स्वागत केलं आणि त्यांच्या सैन्यानं युक्रेनजवळील काही सैन्य मागे घेतल्याचं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मंगळवारी सांगितलं। युक्रेनियन सीमेवर रशियन सैन्य उभारणी आणि युरोपमधील शांततेला धोका यासारख्या मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चेसाठी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन आणि अल्बेनियाचे पंतप्रधान एडी रामा यांची वॉशिंग्टनमध्ये भेट झाली। ब्लिंकन यांनी अफगाणिस्तानमधून निर्वासितांना आणण्याच्या इच्छेबद्दल अल्बेनियन्सचे आभार मानलेले आहेत। गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तालिबान सत्तेवर आल्यानंतर स्थलांतरित झालेल्या सुमारे 2400 अफगाण लोकांना अल्बेनियामध्ये ठेवण्यात आले। सुमारे 300 जण आधीच युनायटेड स्टेट्समध्ये रवाना झालेले आहेत। पूर्व कॅनडातील न्यू फाउंडलँड जवळील बंदरावर एक जहाज बुडून 7 लोक ठार झाल्यामुळे कॅनगस डो मोराझोच्या स्पॅनिश मासेमारी करणाऱ्या समुदायाला मोठा धक्का बसला। यात 3 क्रू मेंबर्सची सुटका करण्यात आली असून आणखी इतर 14 बेपत्ता क्रू सदस्यांचा उत्तर अटलांटिकामध्ये शोध सुरू करण्यात आलेला आहे। न्यू फाउंडलँड बेटापासून 450 किलोमीटर अंतरावर कॅनेडियन हेलिकॉप्टर, एक विमान आणि एक बचाव जहाज पाठवण्यात आले। युक्रेनचा पश्चिमेसोबत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियाच्या लष्करानं मंगळवारी सिरियातील हवाई तळावर अत्याधुनिक हायपरसॉनिक क्षेपणास्त्र वाहून नेणारी लांब पल्ल्याची आण्विक सक्षम बॉम्बर आणि लढाऊ विमानं तैनात केलेली आहेत। शीतयुद्धाच्या काळापासून भूमध्य समुद्रात रशियन नौदलाची सर्वात मोठी तैनाती असलेल्या सैन्याचं निरीक्षण करण्यासाठी रशियन संरक्षण मंत्री सर्गेई शोइगू सिरियामध्ये पोहोचले। शोइगू यांनी मंगळवारी सिरियाचे अध्यक्ष बशर असद यांची भेट घेऊन त्यांना कवायतींबद्दल माहिती दिली आणि पुढील लष्करी तांत्रिक सहकार्याच्या योजनांवर चर्चा केली। मेक्सिकोच्या सीमेवर चियापासच्या तापाचुला इथे असलेल्या नॅशनल मायग्रेशन इन्स्टिट्यूट समोर मंगळवारी खूप मोठ्या प्रमाणात स्थलांतरित जमले होते। त्यांनी मूक निदर्शनं करत त्यांच्या गरजेच्या कागदपत्रांची मागणी केली आणि उत्तरेकडे बॉर्डर क्रॉस करण्याची आणि अमेरिकेमध्ये जाण्याची परवानगी मागितली। दररोज ही परिस्थिती बघायला मिळते की शेकडो स्थलांतरित कागदपत्र मिळतील या आशेनं मायग्रेशन ऑफिस समोर येतात आणि उत्तरेकडे प्रवास सुरू ठेवण्याची मागणी करतात। मेक्सिकन सरकारनं गेल्या वर्षी मानवतेच्या दृष्टिकोनातून इतर देशात जाण्यासाठी फ्री पास, वर्किंग व्हिसा देण्याचा उपक्रम सुरू केला, ज्याचा अनेकांनी लाभ घेतला। तरी अजूनही होणारी ही गर्दी अनेक शंका उपस्थित करते। रिपब्लिकन्सचं वर्चस्व असलेल्या ऑरिझोना संसदेमध्ये 15 आठवड्यांच्या गर्भधारणेनंतर गर्भपात अवैध ठरवण्याबाबत मतदान झालं। अमेरिकेमध्ये गर्भपाताच्या नियमात मोठे बदल घडवून आणणारा पण अपेक्षित अशा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर संसदेत देखील क्रांतिकारक पाऊल उचललं गेलं। दरम्यान अल्पसंख्य असलेल्या डेमोक्रॅट्स यांनी आक्षेप घेत असं म्हटलंय की सुप्रीम कोर्टानं दिलेला हा निर्णय सुप्रीम कोर्टाच्याच रौफ विरुद्ध वडे यांच्याबाबत दिलेल्या निर्णयाला सुसंगत नाही, असंविधानिक आहेत। तसंच गरीब आणि अल्पसंख्याक महिलांवर या निर्णयाचा गंभीर परिणाम होईल असं देखील त्यांचं म्हणणं आहे।
मादी हम्पबॅक वेल नर वेल आणि त्यांचं पिल्लू हवाई बेटाजवळ माऊ इथे समुद्रातल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अडकले होते. त्यांची सुटका करण्यात आली आहे. राष्ट्रीय महासागर आणि वातावरणीय प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय सागरी अभयारण्याच्या दिशेनं पोचत असताना ते माऊजवळ अडकले होते. हम्पबॅकच्या डोक्याभोवती दोरखंड गुंडाळला गेला होता. तो कापून काढणं रेस्क्यू टीमला कठीण गेलं, पण अखेर हम्पबॅक वेल नर मादी आणि पिल्लाची सुटका करण्यात यश आल्याची माहिती दिली. देशात गेल्या 24 तासात कोरोनाच्या 30,615 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर 82,988 जणांनी कोरोनावर मात केलेली आहे. काल दिवसभरात 514 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय, तर पॉझिटिव्हिटी रेट 2.45% आलेला आहे. सध्या देशामध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ही 4,18,000च्या वर गेली आहे. कॅनडामध्ये फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रवासावरचे निर्बंध उठवण्याची घोषणा केली जाऊ शकते. व्यावसायिकांच्या दृष्टीनं आणि पर्यटनाच्या येऊ घातलेल्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात येतोय. कॅनडाच्या आरोग्य मंत्री जीव-यवेस ड्युक्लोस यांनी मंगळवारी ओटावा इथे पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली की लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या प्रवाशांना कॅनडामध्ये येताना आता आरटी-पीसीआरची गरज नाही, तर सरकारी आरोग्य मंत्रालयानं मान्यता दिलेल्या लॅबकडून करून घेतलेला अँटीजन टेस्ट हे रिपोर्ट देखील चालू शकतो. पालकांसोबत येणाऱ्या मुलांना देखील विलगीकरणाच्या निर्बंधांपासून मुक्त करण्यात आले. पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना मंगळवारी कॅनडाच्या संसदेमध्ये आपत्कालीन कायद्याचं समर्थन केल्यानं रोषाला आणि संतापाला सामोरं जावं लागलं. आपत्कालीन कायद्याच्या काटेकोर अंमलबजावणीच्या घोषणेमुळे ओटावातले सगळे छोटे मोठे व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आहेत. तरी जर सीमा क्रॉसिंग विमानतळ इथे नाकेबंदी करण्यात सरकार यशस्वी ठरत नसेल, तर आता ट्रक चालकांची आणि त्यांच्या कंपनीची खाती गोठवणं, त्यांचे परवाने रद्द करणे, क्राऊड फंडिंग साइट्स बंद करणे अशी पावलं उचलावी लागतील, असं ट्रुडो म्हणाले होते. पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी कॅनडामध्ये कोरोनामुळे आपत्कालीन कायद्याच्या अंमलबजावणीची घोषणा केल्यानंतर मंगळवारी ओटावातील संसदेबाहेर नागरिकांनी मोठ्या संख्येनं एकत्र जमत निषेध आंदोलन केलं. ट्रक चालकांची वैयक्तिक आणि कॉर्पोरेट खाती गोठवणं, त्यांचे परवाने रद्द करणं तसंच आंदोलनं निदर्शनाचं समर्थन करणाऱ्या क्राऊड फंडिंग साइट्सना बंद करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. त्यामुळे नागरिकांचा उद्रेक झालेला आहे. कॅनडातल्या ओटावामध्ये सुरू असलेल्या ट्रक चालकांच्या आंदोलनामुळे 2 आठवडे राजधानीमधल्या सर्व व्यवस्थांवर परिणाम जाणवतोय. ही परिस्थिती उद्भवल्यामुळे पोलीस दलाच्या कारभारावर टीका झाली. त्यामुळे पोलीस प्रमुख पीटर स्लोली यांनी पदाचा राजीनामा दिला. ट्रक चालकांचा वेढा तोडण्यात अपयश आल्यामुळे अनेक ओटावा रहिवासी संतप्त झालेले आहेत. पोलिसांनी कॅनडाच्या आपत्कालीन कायद्याअंतर्गत दिलेल्या व्यापक अधिकारांचा वापर करणं सुरू करण्याची वेळ आलेली आहे, ज्यामुळे सरकार नाकाबंदीवर बंदी घालू शकते आणि ट्रक दूर नेण्यास सुरुवात करू शकते, अशी माहिती कॅनडाचे सार्वजनिक सुरक्षा मंत्री मार्को मेंडिसिनो यांनी दिली आहे. प्रिन्स चार्ल्स आणि पत्नी कॅमिला यांना कोरोनाची बाधा झाल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय सध्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कामकाजात सहभागी होत आहेत. गेल्याच आठवड्यात चार्ल्स यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यामुळे बकिंगहॅम पॅलेसमध्ये आलेल्या स्पेन आणि इस्टोनियाच्या राजदूतांशी विंडसर कॅसलमधून एलिझाबेथ यांनी व्हर्च्युअली संवाद साधला. पेरू देशात किनाऱ्यांवर झालेल्या तेल गळतीचे दुष्परिणाम अजूनही जाणवत आहेत. अजूनही काही समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छतेचं काम सुरू आहे. याचा मोठा फटका मच्छीमारांना बसलाय. तेल गळतीच्या दुर्घटनेला 1 महिना उलटल्यानंतर देखील अजूनही मच्छीमारांना काम मिळू शकलेलं नाही. 11,900 बॅरेलपैकी आतापर्यंत 1/4 बॅरेल गोळा करण्यात आल्याचं पेरूच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. तर त्या दिवशी फक्त 10,300 बॅरेल सांडल्याचं स्पॅनिश तेल कंपनी रेपसोलचं म्हणणं आहे. तेल गळतीमुळे मासे आणि शेलफिश मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे हजारो मच्छीमारांचं मोठं नुकसान होत आहे. कॅलिफोर्नियामध्ये सध्या जोरदार वारे घोंगावतायत आणि थंड हवा असं वातावरण आहे. लॉस एंजेलिसच्या काही भागात जमिनीवर बर्फ आणि गारा पडल्यात. सिएरा नेवाडाच्या काही भागात जोरदार वाऱ्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. सिएरामधील मोनो काउंटी महामार्गावर मंगळवारी पहाटे ट्रक उलटल्यानं ट्रक चालकाचा मृत्यू झाला. तर सॅन फ्रान्सिस्को बे एरियामध्ये हलका पाऊस आणि रिमझिम पाऊस झाला आणि सिएरामध्ये हलका बर्फ पडलेला आहे. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.
ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता आढावा उर्वरित बातम्यांचा। प्लास्टिकपासून बनवलेलं बिंग ड्वेंडवेन हे चीनमध्ये प्रसिद्ध आहेत। विविध वयोगटातील लोक हे मातीचे बिंग ड्वेंडवेन बनवतात। चीनमध्ये हे सर्वात लोकप्रिय आहेत। शंघायच्या यांगपू जिल्ह्यात हाय बिंग ड्वेंडवेनच्या मातीच्या मूर्ती बनवल्या जातात। वायव्य चीनच्या शानक्सी आणि उत्तर चीनच्या हेबेई प्रांतातील हिवाळी ऑलिम्पिक आणि हिवाळी खेळांबद्दल विद्यार्थ्यांना अधिक शिकवणाऱ्या एका विशेष वर्गाद्वारे बिंग ड्वेंडवेनच्या मूर्ती बनवल्या जातात। पिठापासून बनवलेले बिंग ड्वेंडवेन हा चीनचा अमूर्त सांस्कृतिक वारसा आहे। बर्फाळ बिंग ड्वेंडवेन हा बीजिंग हिवाळी ऑलिम्पिकमधलं आकर्षण ठरतोय। बीजिंगमध्ये सुरू असलेल्या विंटर ऑलिम्पिकमध्ये बिंग ड्वेंडवेनला पसंती मिळते आहे। याची बर्फातली कलाकृती साकारण्यात आलेली आहे। पारंपरिक लँटन फेस्टिवल आणि ऑलिम्पिक असं औचित्य साधून लँटन फेस्टिवल साजरा केला जातो आहे। ऑलिम्पिक संकल्पनेवरच्या या आईस शोला प्रेक्षकांची पसंती मिळते। सोफी स्टेडियममध्ये नाईट क्लबची अनुभूती सगळ्यांना घेता आली। या शोचा सेट जवळपासच्या कॉम्प्टन आणि दक्षिण कॅलिफोर्नियाच्या घरांसारखा दिसत होता। ड्रे आणि स्नूपनं नेक्स्ट एपिसोड आणि कॅलिफोर्निया लव्ह यासह हा शो सुरू केला। ब्लिगेला सिल्वर स्पार्कल्स मध्ये सजवलं गेलं होतं आणि तिच्या भोवती बॅकअप आर्टिस्ट सुंदर डान्स करत होते। यावेळी तिने तिच्या हिट गाण्याचं मेडले गायलं। कॉलिन केपरनिकच्या निषेधार्थ एमिनेम यानं गुडघे टेकून लूज युअर सेल्फ सादर केलं। यावेळी एमिनेमला रॉक बँडनं वेढलं। हा नजारा स्टेडियममधून सुंदर दिसत होता। बर्लिन प्राणी संग्रहालयात गोरिलाच्या पिलाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला। टिला हे पिल्लू तिची आई बिबी आणि वडील सांगो या टिलाच्या कुटुंबाला भात आणि भाज्यांपासून तयार केलेला बर्थडे केक देण्यात आला। 15 फेब्रुवारी 2021 रोजी बर्लिन प्राणी संग्रहालयात जन्माला आलेली टिला ही पहिली गोरिला पिल्लू ठरली। या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची। मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।